अहमदनगर पोस्टल सोसायटीची 104वी वार्षिक सभा खेळमेळीत पार पडली। यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार निलेश लंके यांचा सत्कार करण्यात आला। खासदार लंके यांनी पोस्टल सोसायटीच्या कामकाजाचं कौतुक केलं। संस्थेची सभा चेअरमन रामेश्वर ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सुरेंद्र पालव, राजेश सारंग, बाळकृष्ण चाळके, बाळासाहेब बनकर, संदीप हदगल, अमित देशमुख, देविदास गोरे, राम धस आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। आता ही संस्था 104 अहवाल जर पाहिला तर कोणाचे बी म्हणजे नवीन जे काय सभासद असतील किंवा काय की असं वाटतं की अरे इतकी जुनी सोसायटी 104 वर्ष झाले, पारतंत्र्य स्थापन झाली, ज्या वेळेस म्हणजे कर्ज मिळणं, सावकाराकडून सुद्धा कर्ज मिळणं अवघड होतं, त्या परिस्थितीमध्ये ही संस्था स्थापन झाली। तर त्या अशा परिस्थितीमध्ये ही सहकारामधली ही संस्था 100 वर्ष होऊन गेली आणि ही संस्थेची भरभराट इतकी झाली असेल की आज ज्या काही समजा ठराविक संस्था आहेत 100 वर्ष झालेल्या, मुंबई असेल, पुणे असेल, तिथले प्राथमिक शिक्षक बँक असेल, ह्याचे जर पाहिलं आपण ताळेबंद वगैरे तर ह्या फार पुढे गेलेल्या आहेत। मुंबई सोसायटी तर अब्जावधीचा कारभार आहे मुंबई सोसायटीचा। पुन्हा सोसायटी पाहिली, पुन्हा सोसायटी सुद्धा त्याच्या पाठीमागे, आणि प्राथमिक सोसायटीचा आपण पाहतो जे शिक्षक बँक, त्यांना बँकेचा परवाना आहे, त्याच्यामुळे ते त्यांची भरभराट झालेली आहे। परंतु आपली सोसायटी ज्या वेळेस आज 25 वर्ष झाले या संस्थेत मी प्रथम 1998 मध्ये मी संचालक म्हणून निवडून आलो। त्यावेळेस तू जर पाहिलं तर एवढं त्यावेळेस असं वाटलं की बा एवढी जुनी सोसायटी आणि एवढं त्यावेळेस सभासद संख्या भरपूर होती, जवळजवळ 3-4 जिल्ह्या मिळून ही संस्था त्यावेळेस स्थापन झालेली होती। बीड असेल, परभणी, नांदेड पर्यंत सभासद होते, म्हणजे कार्यक्षेत्र होतं। परंतु नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये संस्था ओपन झाल्या आणि त्याप्रमाणे मग ही संस्थेचं कार्यक्षेत्र नगर जिल्हा झालं। जे एक वाक्य आहे, हे वाक्य ग्लोबल वॉर्मिंगला धरून आहे आणि ज्या नगर सोसायटीचं मुखपृष्ठ इतकं सुंदर आहे, त्यांना माझी नम्र विनंती आहे की या ग्लोबल वॉर्मिंगच्या वातावरणात, कारण उन्हाचे चटके तुम्ही सहन केले आहेत, विदर्भातही सहन केले आहेत आणि मुंबईत आम्ही सहन केलेले आहेत, तर एक संकल्प जरूर करा की भविष्यामध्ये हे बुके जे आहेत हे डिस्कंटिन्यू करा आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला जे काही तुम्ही भेटवस्तू देता त्याच्याबरोबर एक रोप जरूर द्या वृक्षारोपणासाठी। म्हणजे खऱ्या अर्थाने हा समारंभ सत्कारणी लागला असं मला वाटतं। कारण तुम्ही बघा, आता हा प्रोग्राम संपला की हे बुके असेच पडून राहतील, हे हार असेच पडून राहतील, फुलंही झाडावरच शोभून दिसतात। त्याच्यामुळे निश्चितच पुढच्या वेळेला जे आपले यशवंत असतील त्याचप्रमाणे आम्हालाही देताना तुम्ही हेच द्या, कारण आम्हीही ते घेऊन जाऊन कुठेतरी लावू आणि पर्यावरणाचा विकास होईल। तर असो, नगर सोसायटीच्या अहवालाबद्दल सगळ्या तज्ञांनी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला माहिती नसेल की ऍडव्होकेट रामेश्वर ढाकणे हे माझ्याबरोबर ईस्ट डिव्हिजन मध्ये होते आणि अक्षरशः तिकडेच त्यांनी खूप अग्रेसिव्ह होते, तिकडेच त्यांनी ही सगळी मुळाक्षरं गिरवली। पण एवढं मात्र आहे, या संबंध महाराष्ट्रामध्ये नेता म्हणून मोठा होताना कधीच आनंद झाला नाही तेवढा माझे कार्यकर्ते ह्या मोठ्या मोठ्या पदावर काम करत बसताना जो आनंद आहे तो सगळ्यात मोठा आहे। नमस्कार, मी रामेश्वर ढाकणे, चेअरमन अहमदनगर पोस्टल सोसायटी। आज हॉटेल यश ग्रँड येथे अहमदनगर पोस्टल सोसायटीची 104वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडलेली आहे। तर या सभेमध्ये सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेली आहे, त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः मनपूर्वक धन्यवाद देतो। यामध्ये आपण आज या सभेचा मूळ उद्देश किंवा सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर आपण सभासदांसाठी म्हणजे सभासद कल्याणासाठी सभासद मृत्यूनिधी किंवा सभासद मयत निधी हा 2 लाखावरून 5 लाखापर्यंत आपण वाढवलेला आहे। याचे सर्वांनी सभासदांनी यात स्वागत केलेलं आहे, याचा मला मनस्वी
आनंद होत आहे. त्यानंतर आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी अहमदनगर येथे मुंबईवरून श्री सुरेंद्र पालव साहेब, वर्किंग प्रेसिडेंट ऑल इंडिया, तसेच श्री सारंग साहेब, P4चे राष्ट्रीय CHQ न्यू दिल्ली यांनी उपस्थिती लावली. त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. अहमदनगर पोस्टल सोसायटी ही भारतातली सर्वात जुनी सोसायटी असून ती सभासदांच्या हितासाठी अहोरात्र काम करत आहे आणि हे छोटंसं रोपटं नक्कीच भविष्यामध्ये मोठ्या वर्षामध्ये याचं रूपांतर होईल याचा मला विश्वास आहे. आजच्या या सभेसाठी सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, तसेच आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने तसेच सर्व सभासदांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि यापुढेही आपण जो आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे या विश्वासाचं नक्कीच आम्ही संधीमध्ये रूपांतरण करून येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त चांगले लोककल्याणकारी आणि सभासद हिताचे निर्णय घेऊ असे मी आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद. संस्थेचे कार्यकारी संचालक प्रफुल्लकुमार काळे यांनी सूत्रसंचालन केलं, तर अमित कोरडे यांनी आभार प्रदर्शन केलं. यावेळी संस्थेचे संचालक सुनील कुलकर्णी, निसार शेख, महेश तामटे, प्रमोद कदम, किशोर नेमाने, सलीम शेख, शिवाजी कांबळे, स्वप्ना चिलवर, अर्चना दहीहंडे, बळी जायभाय, व्यवस्थापक नितीन वाघ, आनंद भोंडवे, सुनील भागवत, सतीश येवले, दीपक जसवाणी, सचिन देवकाते, गणेश केसकर, अंबादास सुद्रिक आदींसह सभासद उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.